पुढे वळूया तर आता ठाणे आणि मीरा भाईंदर शहराला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी शहरातील बेकायदेशीर पब्स आणि बारवरती कठोर कारवाई करा। तसेच शहरातील अंमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवरती बुलडोजर फिरवून ती जमीनदोस्त करा असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही शहरांच्या मनपा आयुक्तांना आणि पोलीस आयुक्तांना दिल्याचं कळतंय। पुण्यात काही तरुण अंमली पदार्थांचं सेवन करीत असल्याचं समोर आलं आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात याची दखल घेण्यात आली। मुख्यमंत्र्यांनी पुणे पोलीस आयुक्त आणि मनपा आयुक्तांना पुण्यातील अंमली पदार्थांशी संबंधित अनधिकृत बांधकाम बुलडोजरने पाडण्याचे यावेळेस निर्देश दिले होते। त्यानंतर पुणे शहरामध्ये याबाबत मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात आला आणि आता याच प्रकारचे निर्देश आणि अशाच प्रकारच्या कारवाया ठाण्यामध्ये आणि मीरा भाईंदरमध्ये सुद्धा करण्याचे निर्देश हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून। उदय, पुण्याप्रमाणेच आता मुख्यमंत्र्यांनी ठाणे आणि मीरा भाईंदरसाठी सुद्धा कडक असे निर्देश दिले आहेत। पब्स आणि बारवरती अनधिकृत पब्स आणि बारवरती कारवाई करायला सांगितली आहे। मीरा भाईंदर येथील काही घटनांमधून पोलिसांना तसे आदेश देण्यात आलेले आहे। ठाणे मीरा भाईंदर मधील अनधिकृत पब बार आणि अंमली पदार्थांशी संबंधित असलेले सर्व अवैध बांधकामावर तात्काळ बुलडोजर फिरवा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत। पुण्यापाठोपाठ ठाणे मध्ये देखील आणि मीरा भाईंदर मध्ये देखील काही घटना समोर आल्यानंतर तात्काळ मुख्यमंत्र्यांनी त्यांची गंभीर दखल घेतली आहे आणि स्थानिक प्रशासनाला आणि पोलिसांना देखील पोलीस आयुक्तांना देखील कडक निर्देश दिलेले आहेत। कोणाचाही मुलायजा न करता तात्काळ कारवाई करावी आणि शहराला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी सर्व बेकायदेशीर पब्स असतील बार असतील यांच्यावरती कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत। जी, आता याची अंमलबजावणी कशी होते, कशा प्रकारे निर्देशांचं पालन केलं जातं हे पाहावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। पुढे आपण थेट क्रिकेटच्या मैदानात जाऊया। अफगाणिस्तान आणि आफ्रिका सेमीफायनलचा खेळ रंगतोय आणि यामध्ये अफगाणिस्तानाचा डाव हा 56 धावांमध्येच गुंडाळल्याचं कळतंय। तर आफ्रिकेला आता जिंकण्यासाठी 57 धावांची गरज आहे। क्रिकेट प्रेमींसाठी विशेष अशी ही बातमी आहे। अफगाणिस्तान आणि आफ्रिकेची सेमीफायनल होते आणि यावेळेस अफगाणिस्तानाने त्यांचा डाव हा 56 धावांमध्येच गुंडाळल्याचं कळतंय। तर आफ्रिकेला जिंकण्यासाठी आता 57 धावांची गरज आहे। तर आता दूध पावडर आणि मक्यावरचं आयात शुल्क हे घटलंय। सूर्यफूल आणि मोहरीच्या आयात शुल्कातही घट झाल्याचं कळतंय। परदेशातून मालाची अधिक आयात मोठ्या प्रमाणात होते आणि या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात घट झाली आहे। देशातील शेतकऱ्यांना यामुळे फटका बसण्याची चिन्ह मात्र निर्माण झाली आहेत अशी शक्यता आता वर्तवली जाते। दूध पावडर आणि मक्यावरचं आयात शुल्क घटलेलं आहे। त्यानंतर सूर्यफूल आणि मोहरीच्या आयात शुल्कातही घट झाल्याचं कळतंय। परदेशातून मालाची अधिक आयात होते आणि त्याचा कुठेतरी हा परिणाम दिसतोय आणि त्यामुळे देशातल्या शेतकऱ्यांना मात्र याचा फटका बसण्याची जी भीती आहे ती वर्तवली जाते, शक्यता जी आहे ती वर्तवली जाते।